दरम्यान याच प्रकरणावर अर्जुन खोतकर यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। गोटेंची आरोप करण्याची जुनी सवय असल्याचं ते म्हणतायत। तर त्याचबरोबर अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळलेले पाहायला मिळत आहेत। हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। दरम्यान संजय राऊत यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केलेलं आहे। आरोप केलेला आहे खोतकरांवर। खोतकरांना देण्यासाठीच पैसे जमा केले होते असं संजय राऊत म्हणतायत। अंदाज समितीच्या अध्यक्षांनी आतापर्यंत 100 कोटी जमा केले। ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणाऱ्यांचा खोतकरांकडून धमकी देण्यात आलेली आहे। संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केला। दरम्यान आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वैष्णवी हगवणेच्या जावेचाही हगवणे कुटुंबियांकडून छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। सासरच्या मंडळींनी मलाही मारहाण केली असं मयुरी हिनं म्हटलेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, मारहाणीचे फोटो सुद्धा समोर आलेले आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वैष्णवीच्या जावेचाही हगवणे कुटुंबियांकडून छळ केला जात असल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। कारण आता हगवणे कुटुंबीय गोत्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण वैष्णवीच्या जावेनं सुद्धा पुढाकार घेत आता छळ केल्याचा आरोप केलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, हगवणे कुटुंबियांचं चाललंय तरी काय होतं हे प्रश्न उपस्थित होत होता, कारण सातत्यानं आता या कुटुंबियांवर आरोप होताना दिसतोय। आता तिच्या जावेनं सुद्धा आरोप केलेला आहे की माझाही छळ हगवणे कुटुंबियांकडून करण्यात आला। तर या संदर्भातला अधिकचा तपशील। अगदी बरोबर आहे। खरं तर हगवणे कुटुंबाची दुसरी सून जी की मयुरी जगताप आहे, तिचे हे एक्सक्लुझिव्ह फोटोज आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। तिला देखील काही दिवसांपूर्वी मारहाण जी आहे त्या याच हगवणे कुटुंबातील सदस्यांनी जी आहे ती केलेली होती आणि त्यानंतर तिचे हालत जे आहे ते आपण या फोटोच्या माध्यमातून पाहतोय। कारण का अगदी रक्त येईपर्यंत जी आहे ते अशा प्रकारे मारहाण जी आहे ती मयुरी जगताप हिला काही दिवसांपूर्वी या हगवणे कुटुंबांनी केलेली होती आणि याबाबतची तक्रार तिने पौड पोलिसांना देखील दिलेली होती। सध्या ती मागील काही वर्षांपासून हगवणे कुटुंबियांसोबत राहत नाही, परंतु वैष्णवी हगवणे हिने सगळं जे काय आहे ते मागील काही दिवसांपासून सगळं सहन केलं आणि तिने लव्ह मॅरेज केलं असल्यामुळे तिला घरी जाणं जे आहे ते पसंत पडलं नाही, म्हणून तिचं जीवन जे आहे ते संपवलेलं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु मयुरी जगताप हिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अशाच प्रकारची वागणूक या हगवणे कुटुंबांनी दिलेली होती। त्यामुळे हे हगवणे कुटुंब जे आहे ते केवळ पैशाचा हव्यास जे आहे ते करत होतं आणि त्यासाठी सुनांना जे आहे ते अशा प्रकारे त्यांच्या घरामधून त्रास जो आहे तो दिला जातोय। त्यामुळे हे सगळे प्रत्यय जे आहेत ते आलेले होते मयुरी जगतापला यापूर्वी देखील। त्यामुळे तिने वेळीच जे आहे ते हगवणे कुटुंबियांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला। पौड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार देखील दिली, परंतु याबाबतचा गुन्हा जो आहे तो कोणताही पौड पोलिसांनी त्यावेळी दाखल केलेला नव्हता। केवळ एनसी जी आहे ती दाखल केलेली होती आणि तुम्ही आपसात मिटवा अशा प्रकारचं मत जे आहे ते पुणे पोलिसांनी पौड पोलिसांनी जे आहे ते सांगितलेलं होतं। त्यामुळे आता मयुरी जगताप नेमके काय स्टँड घेते आणि जर का असे प्रकार घडले असतील तर वेळीच पुणे पोलिसांनी जर का गुन्हा दाखल केला असता तर आता वैष्णवीवरती ही वेळ आली नसती असं म्हणायला योग्य ठरेल। जी 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 रोहन, पाहायला गेलं तर इतकी हव्यास, इतका सोन्याचा आणि पैशांचा लोभ, त्यामुळे हगवणे कुटुंबियांची ही वाढत चाललेली मिजाज जर वेळीच तुम्ही बोलल्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता, हगवणे कुटुंबियांना धडा शिकवला असता तर वैष्णवीची ही हालत नसती। वैष्णवी कदाचित या जगात आता असती। आणि वारंवार सातत्यानं हगवणे कुटुंबियांवर हे आरोप होताना दिसतात आणि त्याचबरोबर करिश्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा आरोप सुद्धा मयुरी जगताप हिच्या आईनं केलेला दिसतोय। या संदर्भातला अधिकचा तपशील।
अगदी बरोबर आहे, कारण का वैष्णवीला केवळ 9 महिन्याचं जे ते बाळ होतं आणि हे बाळ व्हायच्या अगोदर ती ज्यावेळेस गरोदर होती त्यावेळी देखील करिश्माने आणि शशांकने जे आहे ते नाहक त्रास जो आहे तो वैष्णवीला दिलेला होता. तिच्या चारित्र्यावरती संशय जे आहे ते करिश्माने आणि शशांकने घेतलेले होते आणि त्यानंतर पुन्हा जो आहे तो बाळ झाल्यानंतर मोठा त्रास जो आहे तो वैष्णवीला सहन करावा लागला आणि 2 कोटी रुपये आता जागा खरेदी करण्यासाठी तू आणत अशा प्रकारचा तगादा जो आहे तो शशांकने लावून धरला आणि त्यामुळेच वैष्णवीला हा सगळा त्रास जो आहे तो असह्य झाला आणि त्यामुळे आपल्या 9 महिन्याच्या छोट्याशा गोंडस बाळाला देखील सोडून या जगातून निघून जावा असा निर्णय तिला घ्यावा लागला. कारण का हा सगळा मानसिक त्रास, शारीरिक त्रास तिला असह्य झालेला होता. हगवणे कुटुंबाचा पैशाचा लोभ जो आहे तो काही केला संपत नव्हता. तिने अनेकदा प्रयत्न केले, तिच्या आई वडिलांकडून जितकी शक्य तितकी रक्कम गोळा केली. ती सगळी रक्कम जी आहे ती वेळोवेळी हगवणे कुटुंबाला दिली, पण तरी देखील हगवणे कुटुंबाचा हव्यास जो आहे तो काही केला संपत नव्हता. त्यामुळे वैष्णवीला तिचं जीवन संपावं लागलं. परंतु मयुरी जगताप हिने जो स्टँड घेतलेला आहे त्या स्टँडमुळे ती आता तिच्या घरी आहे. परंतु वैष्णवी मात्र या सगळ्या त्रासाला कंटाळून जी आहे ती जग सोडून निघून गेली. जी रोहन, पाहायला गेलं तर या घटनेमुळे आता संताप व्यक्त होताना दिसतोय आणि त्याचबरोबर आता राष्ट्रवादीनं सुद्धा हात वर केलेले आहेत की राजेंद्र हगवणे आमचा पदाधिकारी नाहीये. अजित पवारांनी सुद्धा बोलताना म्हटलेलं आहे की माझा याच्याशी काहीही संबंध नाही आणि त्यांनी संताप व्यक्त केलेला पाहायला मिळतोय की मीडिया सातत्यानं मला का प्रश्न विचारते. मात्र हा त्यांचा संताप किंवा त्यांना प्रश्न विचारणं हे खरं तर बंधनकारक आहे, कारण त्यांचाच तो पदाधिकारी होता आणि पदाधिकारी हा प्रत्येक नेत्याच्या जवळचा मानला जातो. तर या संदर्भातला अधिकचा तपशील. सध्या केवळ पदाधिकारीच नाही, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या हगवणे कुटुंबांच्या लग्नाला गेलेले होते. शशांकच्या वैष्णवीच्या लग्नाला अजित पवार उपस्थित होते. वैष्णवीच्या वडिलांनी जी 50-55 लाख रुपयांची फॉर्च्युनर गाडी दिली, ती गाडी अजित पवारांच्या हस्ते त्या गाडीची चावी जी आहे ती हगवणे कुटुंबांना दिली. इतर वेळी अशा प्रकारच्या घटना जर घडल्या असत्या विरोधी पक्षाच्या तर या सगळ्यांनी रान उठवलं असतं. आणि आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत की यामध्ये माझा काहीच संबंध नाही. जर संबंध नव्हता तर मग त्या फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवारांना का देऊ वाटली? अजित पवारांनी तेव्हाच हगवणे कुटुंबांना का सांगितलं नाही की अशा प्रकारची गाडी लग्नामध्ये घेणं, आपल्या वेह्याकडून घेणं किंवा मुलीकडून घेणं हे योग्य नाही. हे वेळीच अजित पवारांनी का नाही सांगितलं? आणि जर मग आता एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर अजित पवार जर म्हणत असतील की माझा याच्याशी काहीच संबंध नाही, आमचा पदाधिकारी नाही, तर मात्र मग दोष कोणाला द्यायचा हा प्रश्न जो आहे तो सध्या पुणेकरांना उपस्थित. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान आताची सर्वात महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी वैष्णवीच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे. अजित पवारांचा त्याचबरोबर त्यांनी संवाद साधला, व्हिडिओ कॉलद्वारे अजित पवारांनी संवाद साधलेला पाहायला मिळतो. आताची सर्वात महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी कसपटे परिवाराशी संवाद साधलेला पाहायला मिळतोय. दरम्यान वैष्णवीच्या जावेचाही हगवणे कुटुंबियांकडून छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सासरच्या मंडळींनी मारहाण केली असल्याचं मयुरी जगताप हिनं म्हटलंय. तर या संदर्भात अधिकची माहिती तर आपण रोहन कदम यांच्याकडून घेतलेलीच आहेत. मात्र आता या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत समाजसेविका अंजली दमानिया या जोडल्या गेलेल्या आहेत. दमानिया ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अगदी अगदी व्यवस्थित येतोय. अगदी संतापजनक घटना समोर येते आणि त्यानंतर अनेक प्रतिक्रिया येतानाही दिसतात. मयुरी जगताप म्हणजेच वैष्णवी हिच्या ज्या जाव आहेत त्यांनी सुद्धा आता पुढे येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की माझाही छळ हगवणे कुटुंबियांनी केलेला आहे. म्हणजे हगवणे कुटुंबियांना इतका लोभ पैशांचा, इतका सोन्याचा लोभ की त्यांनी अगदी जी मुलगी असते त्यांनाही स्वतःला मुलगी आहे मुलींनाही तुम्ही सोडत नाही, हुंड्यासाठी तुम्ही एखाद्याचा बळी घेता, हा प्रश्न उपस्थित होतो. नाही, मला तर असं वाटतंय की हे कुटुंब हे अतिशय विकृत मानसिकतेचं कुटुंब होतं. कारण त्यांनी दोन्ही मुलांचा, दोन्ही सुनांचा इतका प्रचंड छळ केलाय. कारण थोड्या वेळापूर्वी मी मयुरी जगताप हिच्याशी देखील बोलले होते. तिने मला जी माहिती दिली ती तर इतकी धक्कादायक होती की ती म्हणाले मला तर छळलंच, मला निदान माझ्या नवऱ्याची साथ होती, पण त्यांनी वैष्णवीला तर खूप मोठ्या प्रमाणात छळलं, आम्हाला देखील तसंच छळलं. एवढंच नाही, त्यांच्या मुलाला म्हणजे तिच्या नवऱ्याला सुशीलला देखील तू बायल्या आहेस, तू बायकोचंच ऐकतोस, अमुक तमुक. हे जेव्हा वेगळे राहायला लागले तेव्हा त्यांचं पाणी काप, वीज काप. म्हणजे ही माणसं होती का काय आहेत, यांना काय म्हणावं असा प्रश्न पडलाय मला. आणि मला असं वाटतं की
हा जो आता एवढा मोठी जी घटना घडली आहे याच्यावरनं जे जे मुलींचे आई वडील असतील महाराष्ट्रातले त्यांचे तरी आता डोळे उघडले पाहिजेत की आपल्याला आपल्या मुलीचा असा जर कोणी छळ करत असेल, शब्दांनी जरी छळ केला तरी तुम्ही जागे व्हा आणि त्यांना पुन्हा अशा ठिकाणी ढकलू नका. आपण वैष्णवीच्या याच्यात तर बघितलं की तिने रॅट पॉइझन खाल्लं होतं. ती जेव्हा गरोदर होती तेव्हा नवऱ्यानी माझं बाळ नाही असं म्हटलं होतं. इतका छळ होत असताना एकदा तर त्यांनी FIR मध्ये लिहिलंय की मारत मारत त्या वैष्णवीला तिच्या नंदेने घरी आणून टाकलं. तेव्हा वडील म्हणाले आम्हाला आमच्या मुलीला तुम्ही पदरात घ्या. अशी काय अगतिकता आहे आणि आपण असं का करावं? का आपण आपल्या मुलींच्या मागे उभे राहू नाही शकत? बरोबर. मला असं वाटतं की आता हे काळ बदललाय आणि आपली मानसिकता सुद्धा खरं तर महाराष्ट्राची बदलण्याची गरज आहे आपल्याला. जी 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 दमाने ताई, खरं तर तिच्या आई बाबांनी जर तिला साथ दिली असती कदाचित तिला तेवढं बळ आलं असतं आणि ती पुन्हा या खरं तर त्या या सगळ्या परिस्थितीशी लढायला ती मोकळी झाली असती. मात्र तसं काही झालं नाही. दुःखद ही घटना घडली. मात्र आता आपण पाहतोय अजित पवारांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे आणि अजित पवारांनी हात वर केल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार म्हणतात या घटनेशी माझा संबंध काय? म्हणजे अजित पवार त्यांच्या लग्नात जातात, त्यांच्या फॉर्च्युनर कारची चावी देताना दिसतात, तसे फोटो समोर आलेले पाहायला मिळतात आणि इथे संताप व्यक्त करतायत की मीडिया माझ्या बाबतीत उगाचच टीका करते आणि सातत्यानं मला सवाल उपस्थित होताना पाहायला मिळतात. तर या संदर्भातला आपली प्रतिक्रिया. काल रात्री आणि आज सकाळी मी जेव्हा वैष्णवीच्या वडिलांशी बोलले तेव्हा ते मला म्हणाले की चावी देताना त्यांनी मला प्रश्न विचारला होता तो की हे तुम्ही देताय का त्यांनी मागितली आहे. तर आता याचा अर्थ त्यांच्या नक्कीच ते डोक्यात होतं की हे कदाचित हुंडा आहे. मग त्यांनी तिथल्या तिथे खरं तर थांबायला हवं होतं की हे कृत्य मी करणार नाही. पण ते कृत्य करताना म्हणजे त्यांनी 10 वेळा विचार करायला हवा होता, पण तो त्यांनी केला नाही. त्यामुळे टीका तर त्यांच्यावर नक्कीच होणार आणि ती देखील त्यांनी झेलली पाहिजे. जी 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 धन्यवाद दमानिया ताई, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात.